नमस्ते विद्यार्थ्यांनो, इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत असताना गणित विषयातील 6वा जो घटक आहे त्या घटकाचं नाव आहे भूमिती। आणि या भूमिती घटकामध्ये जे प्रकरण दिलेले आहेत त्या प्रकरणावर जवळजवळ 7-8 प्रश्न विचारले जातात। म्हणजे 14 ते 16 20 मार्कापर्यंत हा भाग विचारला जातो। तर पहा, त्यातील एक प्रकरण जे 26वे प्रकरण दिलेलं आहे, कोण आणि कोणाचे प्रकार, याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। तर पहा, काळजीपूर्वक पहा, समजून घ्या। हे समजलं तर तुमचा यावरील कोण आणि कोणाच्या प्रकारावरील कुठलाही प्रश्न चुकणार नाही। काळजीपूर्वक लक्ष द्या। अगोदर आपण पाहूया कोण। हे पहा, कोण, तर त्यापूर्वी आपण रेषा, रेषाखंड, किरण यांची माहिती घेतलेली आहे। तर कोण म्हणजे काय नेमकं, तर दोन किरणांचा सामायिक या ठिकाणी आपल्याला शिरोबिंदू दिसत आहे। किरण BC आणि किरण BA, आपल्याला माहित आहे किरणांचं नाव आरंभबिंदूपासून वाचतो। किरण BA आणि किरण BC, त्याला रे पण म्हणतो आपण, बरोबर। कोणाला आपण काय म्हणतो, अँगल। आणि मग या ठिकाणी कोण तयार होतो कसा, तर पहा, बाजू जर विचार केला तर बाजू BA आणि बाजू BC, या दोन बाजू B या ठिकाणावर सुरुवात होतात। म्हणजे B हा त्यांचा शिरोबिंदू आहे। बघा, शिरोबिंदू काय कोणाचा, ABC, या याच्यामध्ये शिरोबिंदू कोणता आहे, तर बिंदू B हा शिरोबिंदू आहे। बिंदू B हा काय आहे, शिरोबिंदू आहे। म्हणजे कोणाचं नाव वाचताना आपल्याला शिरोबिंदूने, म्हणजे एकाक्षरी नाव वाचताना आपण त्या कोणाला कोण B असंही म्हणू शकतो, एकाक्षरी नाव। परंतु 3 अक्षरी नाव वाचायचं झाल्यानंतर हा शिरोबिंदू मध्यभागी आला पाहिजे। म्हणजे कोण ABC, कोण ABC, किंवा उलट दिशेने सुद्धा वाचू शकतो कोणाचं नाव, कोण CBA, हे कोणाचं चिन्ह कोण काढून CBA लक्षात येऊ द्या। म्हणजे कोणाचं नाव आपण मात्र BAC, CAB असं वाचू शकत नाही। शिरोबिंदू हा कोणाचा मध्यभागी आला पाहिजे। म्हणून पहा, अगोदर शिरोबिंदू लक्षात घ्या आणि त्यानुसार कोणाचं नाव वाचा। इथं जर पाहायला गेलात तुम्ही दुसऱ्या कोणाचा विचार करताना, तर तुम्हाला इथं सुद्धा या कोणाचं नाव कसं वाचता येईल, शिरोबिंदू घेऊन एक अक्षरी नाव कोण Y, आणि 3 अक्षरी नाव कसं वाचू शकाल, कोण XYZ, आणि आणखी कोण ZYX। मध्ये भागी शिरोबिंदू आला पाहिजे। या कोणाचा शिरोबिंदू Y आहे म्हणून तो मध्यभागी आला पाहिजे। आता बाजू, कोणाला 2 बाजू असतात। पहा, या पहिल्या कोणाचा विचार करताना कोणत्या बाजू आहेत, बाजू AB आणि दुसरी बाजू BC, बाजू BC। आणि इथं या कोणाचा विचार करत असताना बाजू कोणत्या येतील, कोण XYZ चा विचार करताना पहा, बाजू XY आणि दुसरी बाजू YZ। अशा पद्धतीनं आपण कोणांच्या बाजूंची नावं, कोणाचा शिरोबिंदू, कोणाचे नाव एकाक्षरी आणि 3 अक्षरी लिहू शकतो। समजलं का? पहा, कोणाचा शिरोबिंदू या कोणामध्ये B आहे आणि या कोणामध्ये शिरोबिंदू काय Y आहे। कोणाचं एकाक्षरी नाव या कोणाचं कोण B आणि या कोणाचं कोण Y। त्यानंतर बाजू AB आणि बाजू BC, इथं बाजू XY आणि बाजू YZ। आलं लक्षात? म्हणजे कोणाविषयी ही प्राथमिक माहिती असलीच पाहिजे। कोणाला किती शिरोबिंदू असतात,
1. कोणाला किती बाजू असतात 2. आणि कोणाचं नाव किती प्रकारे लिहू शकतो आपण 3 प्रकारे लिहू शकतो. 1 अक्षरी 1 प्रकारे आणि 2 अक्षरी 2 प्रकारे. अशा पद्धतीनं कोणाविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. आता आपण पाहणार आहोत कोनाचे प्रकार. तर बघा कोनाचे प्रकार. पहिला कोन आहे शून्य कोन. बघा शून्य कोन नावातच त्याचं माप काय असणार हे तुमच्या लक्षात येते. काय असणार 0° सेल्सिअस. काय असणार त्याचं 0° सेल्सिअस नाही तापमानाचं एकक असतं. कोणाचं माप काय असणार 0°. मग 0° कोणाचं माप आहे म्हणजे ह्या बाजू कोणाच्या बरोबर एकमेकावर आहेत. तुम्ही घड्याळात 12 वाजलेले पाहिले का. घड्याळात 12 वाजता काटा कसा असतो हा मिनिट काटा वर आणि त्याच्याच बरोबर तास काटा अशा पद्धतीनं बरोबर. म्हणजे एकावर एक काटे असतात तेव्हा त्यांच्यामध्ये काही अंतर असतं का एकावर एक करेक्ट असतात. त्यावेळी किती अंशाचा कोन असतो 0°. म्हणून 0° कोनाचे माप 0° असते. हे विसराल का कधीच विसरायचं नाही. त्यानंतर आपण पाहूया कोनाचा दुसरा प्रकार लघु कोन. लघु म्हणजे लहान. हा लहान असतो पण तो काटकोनापेक्षा लहान असतो. काटकोन पुढं पाहायचं आपल्याला. मग समजा या कोनाचं माप 30° आहे आणि या कोनाचं माप 40° आहे. तर हे दोन्ही पण कोन काय आहेत लघु कोन आहेत. कोन ABC चं माप काय कोन ABC बरोबर 30° आणि हा कोन LMN बरोबर 40°. या दोन कोनांची माप एकाचं 30 आहे एकाचं 40 आहे. मग हे दोन्ही लघु कोन आहेत. हे दोन्ही लघु कोन आहेत. आता पहा म्हणजे नेमकं लघु कोनाचं माप किती असतं तर पहा लघु कोन हा 0°पेक्षा मोठा असतो. म्हणजे 0°पेक्षा जास्त माप असतं आणि 90°पेक्षा कमी माप असतं. 90°पेक्षा कमी. म्हणजे पहा लघु कोन कशाला म्हणावं लागेल ज्या कोनाचे माप 90°पेक्षा अधिक व अधिका नाही ज्या कोनाचे माप 0°पेक्षा अधिक व 90°पेक्षा कमी असते त्या कोनाला काय म्हणतात लघु कोन असे म्हणतात. म्हणजे बघा लघु कोन हा 0°पेक्षा मोठा असतो व 90°पेक्षा कमी असतो. आलं लक्षात लघु कोनाच्या बाबतीत. मग किती माप असेल त्याचं उदाहरणार्थ जर तुम्ही घ्यायला गेलात तर किती पण 5° लघु कोन असेल 15° लघु कोन असेल 18° लघु कोन असेल 45° लघु कोन असेल त्यानंतर 57° लघु कोन असेल. सगळ्यात मोठा लघु कोन मोठ्यात मोठा म्हणला तर 89° लघु कोन असेल. 89°पेक्षा मोठा लघु कोन असेल का नाही. म्हणजे 0पेक्षा मोठा असेल आणि 90पेक्षा छोटा असेल तो लघु कोन असेल. यानंतर पाहूया कोनाचा तिसरा प्रकार काय आहे तर काटकोन. हे पहा काटकोन इथं तुमच्या लक्षात येईल हा त्रिकोण PQR त्रिकोण म्हणलं कोन PQR आणि हा कोन आहे STU कोन STU. हे दोन कोन या ठिकाणी आहेत. याचं पण माप बरोबर 90° आहे आणि याचं पण माप बरोबर 90° आहे. 89 पण नाही लक्षात घ्या आणि 91 पण नाही. बरोबर करेक्ट 90° असेल तर त्याला काटकोन असे म्हणतात. आलं लक्षात. इंग्रजीमध्ये त्याला राईट अँगल म्हणतात. काय म्हणतात राईट अँगल. त्या अगोदर आपण पाहिलं लघु कोन आहे की नाही तर त्याला ॲक्यूट अँगल म्हणतात. काय म्हणतात ॲक्यूट अँगल. तर इथं पहा
हा काटकोन पाहत असताना इथं जरी 90 दिलं नाही तरी ही सरळ रेष आणि ही उभी रेष, ही आडवी बघा, आडवी आणि ही, याच्यामुळं हे 90 अंश मापाचीच खूण आहे. आलं लक्षात? म्हणजे आपल्या लक्षात येईल की काटकोनाचे माप किती असते? बरोबर 90 अंश असते. किती अंश? बरोबर 90 अंश असते. म्हणजे ज्या कोणाचे माप 90 अंश असते त्या कोणाला काटकोन असे म्हणतात. बघा, शून्य कोन कशाला म्हणतात? ज्या कोणाचे माप 0 अंश असते त्याला शून्य कोन म्हणायचं. लघुकोन कशाला म्हणतात? ज्या कोणाचे माप 0 अंशापेक्षा अधिक व 90 अंशापेक्षा कमी असते त्याला लघुकोन म्हणतात. आणि ज्या कोणाचे माप बरोबर 90 अंश असते त्या कोणाला काटकोन म्हणतात. आलं लक्षात? यानंतर आपण पाहूया पुढील कोन. कोणाचा चौथा प्रकार आहे विशाल कोन. नावातच आहे बघा, विशाल. विशाल म्हणजे मोठा, बरोबर? मग मोठा आहे कुणापेक्षा? काटकोनापेक्षा. आता आपल्याला काटकोनाची माहिती झालेली आहे. काटकोन म्हणजे 90 अंश. मग आता हा कसा असला पाहिजे? तर बघा, 90 अंशापेक्षा मोठा पण 180 अंशापेक्षा लहान. कसा असतो तो? 90 अंशापेक्षा मोठा पण 180 अंशापेक्षा लहान. म्हणजेच ज्या कोणाचे माप 90 अंशापेक्षा अधिक असते पण 180 अंशापेक्षा लहान असते त्या कोणाला काय म्हणतात? विशाल कोन असे म्हणतात. समजा या कोणाचं माप आहे 125 अंश आणि या कोणाचं माप आहे 130 अंश. कोन ABC, कोन ABC चं माप काय आहे? 125 अंश. म्हणजे 90पेक्षा कमी आहे का जास्त आहे? जास्त आहे. जास्त आहे म्हणून हा कसा आहे? विशाल कोन. या कोणाचं माप पण पहा, कोन DEF, कोन DE आणि F चं माप किती दिलेलं आहे? 130 अंश. म्हणजे हे सुद्धा 90पेक्षा जास्त आहे. म्हणजे हे दोन्ही कोन विशाल कोन आहेत. म्हणजे ज्या कोणाचे माप 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 अंशापेक्षा कमी असते त्याला विशाल कोन असे म्हणतात. अजून कितीचा विशाल कोन असू शकतो? पहा, सर्वात लहान विशाल कोन कितीचा असू शकेल? 91 अंश मापाचा सर्वात लहान. पुन्हा 100 अंशाचा असू शकेल, 105चा, 110चा, 115चा, 140चा, त्यानंतर 150चा, 165 अंशाचा कोन असेल विशाल कोन. सगळ्यात मोठा मात्र 179 अंश मापाचाच सगळ्यात मोठा विशाल कोन असू शकतो. 180 नाही, 180पेक्षा लहानच माप असलं पाहिजे. म्हणजे ही सर्व विशाल कोनाची उदाहरणं आहेत. यानंतर पहा, पाचवा कोनाचा प्रकार आहे सरळ कोन. हे पहा, सरळ कोन. सरळ कोन म्हटलं की समजा, नीट लक्षात घ्या, सरळ कोनाचं उदाहरण सांगताना तुम्हाला घड्याळातील उदाहरण सांगतो. बरोबर 6 वाजताची स्थिती बघितली का घड्याळातील काट्याची? बघितली? हे पहा, तास काटा आणि मिनिट काटा. तास काटा बरोबर 6 वर असतो अशा पद्धतीनं, त्यावेळी मिनिट काटा 12 वर असतो. म्हणजे परस्पर विरुद्ध असतात. म्हणजे इथून 12 वाजल्यापासून फिरून नंतर ते एकमेकांच्या विरुद्ध दिशेत जेव्हा असतात तेव्हा सरळ कोन असतो. पण त्यासाठी लक्षात घ्या, या ठिकाणाहून एकमेकावरून असा फिरत येऊन त्याच्या विरुद्ध दिशेला आला पाहिजे. मग विरुद्ध दिशेला आल्यानंतर सरळ कोन तयार होतो आणि सरळ कोनाचं माप बरोबर 180 अंश असतं. मग 181 पण नाही आणि 179 पण नाही. मग सरळ कोनाचं माप किती असतं? 180 अंश. म्हणजे ज्या कोनाचे माप 180 अंश असते त्या कोनाला सरळ कोन असे म्हणतात. आता त्यानंतरचा पुढचा भाग जो आहे, पुढचा कोन आहे तो प्रविशाल कोन. आता बघा, प्रविशाल कोन या ठिकाणी दाखवलेला आहे मी XYZ. कोन XYZ, कोन XYZ
झेड हा प्रविशाल कोन आहे. आता याचं माप किती असतं सांगतो. तर प्रविशाल कोनाचं माप हे 180 अंशापेक्षा अधिक असतं. किती असतं? 180 अंशापेक्षा अधिक, पण 360 अंशापेक्षा कमी. नीट लक्षात घ्या. 180 अंशापेक्षा अधिक पण 360 अंशापेक्षा कमी, त्या कोणाला काय म्हणतात? प्रविशाल कोन. आता मग इथं इकडून जर पाहिलं, हे बघा, ह्या कोणाचं माप समजा 220 अंश आहे, पण कोणत्या दिशेनं? ह्या विरुद्ध बाजूला. हे लक्षात घ्या, इकडून आहे, इकडून. परंतु आपल्याला असं लक्षात येतं की या ठिकाणी कोणच तयार होत नाही. इकडच्याच बाजूला कोण तयार होतो? मान्य. या बाजूला कोण तयार होतो. 360 मधून जर 220 घालवले, कमी केले आपण, तर इकडे 140 राहतात बाळांनो. किती? 140. मग हा जो कोण आहे इकडचा, तो किती अंशाचा आहे? 140. हा कितीचा आहे? 220. तर हा 140 अंशाचा कोन कसला असेल? हा इकडचा विशाल कोन आहे. विशाल कोन का? कारण 90पेक्षा जास्त, 180 अंशापेक्षा कमी. आणि याच्या विरुद्ध बाजूला जो कोन तयार झालेला आहे तो प्रविशाल कोन आहे. त्याचं माप हे 180 अंशापेक्षा अधिक आणि 360 अंशापेक्षा कमी असते. म्हणजे प्रविशाल कोन आपल्या लक्षात आला. प्रविशाल कोनाचं माप, प्रविशाल कोन कशाला म्हणायचं? की ज्या कोनाचे माप 180 अंशापेक्षा अधिक आणि 360 अंशापेक्षा कमी असते त्याला प्रविशाल कोन असे म्हणतात. आणि आता शेवटचा जो भाग आहे तो पूर्ण कोन. आता पूर्ण कोन म्हटल्यानंतर त्याचं माप पूर्ण झालं, एक फेरी. हे बघा, 12 घड्याळात 12 पासून, घड्याळ समजा हे 12 वाजता हे असे काटे एकमेकावर आहेत. तास काटा आणि मिनिट काटा एकमेकावर आहेत. तेव्हा किती अंशाचा कोन असतो इथं? 0 अंशाचा. किती अंशाचा कोन? 0 अंशाचा. पण हा काटा फिरून, नीट लक्षात घ्या मी काय सांगतोय तो, फिरून जेव्हा या ठिकाणाहून फिरून हा काटा आणि दुसरा काटा जेव्हा फिरून असाच त्याच्यावरून फिरून नंतर पुन्हा इथंच येईल, एकमेकावर येईल, असे दोन एकमेकावर असतील, त्यावेळी काय असतो? पूर्ण कोन, कंप्लीट अँगल म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? कंप्लीट झाला. एक फेरी पूर्ण केली तेव्हा कंप्लीट अँगल. हे असं जर चिन्ह जर दिलं तरच तो कंप्लीट अँगल आहे, म्हणजे पूर्ण कोन आहे. आणि त्याचं माप असतं 360 अंश. म्हणजे पहा, पूर्ण कोनाचे माप काय असतं? 360. म्हणजे ज्या कोनाचे माप 360 अंश असते त्या कोनाला पूर्ण कोन असे म्हणतात. शून्य कोन आणि पूर्ण कोन याच्यामध्ये गफलत होण्याची शक्यता असते, चुकण्याची. परंतु ज्यावेळी आपल्याला अशा पद्धतीनं दाखवलं जाईल की इथं एक फेरी पूर्ण झाल्यानंतर आलेला आहे, त्यावेळी पूर्ण कोन झाला. आणि नुसतं जर तुम्हाला असंच दाखवलं, हे बघा असं, आणि हे दाखवलंच नाही अशा पद्धतीनं फेरी पूर्ण झाल्याचं, असं राऊंड दाखवला नाही, तर हा शून्य कोन असेल. आलं का लक्षात? पूर्ण कोन आणि शून्य कोन. पूर्ण शून्य कोनाचं माप 0 अंश असतं आणि पूर्ण कोनाचं माप मात्र 360 अंश असतं. अशा पद्धतीनं आज आपण या व्हिडिओमध्ये कोन आणि कोनाचे प्रकार याविषयी माहिती पाहिलेली आहे. मला वाटतं तुम्हाला ती समजली असेल. ही प्रत्येक आकृती, प्रत्येक कोन, त्याची व्याख्या, उदाहरणं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. अत्यंत महत्त्वाचं आहे. यापूर्वी हे प्रकरण शिष्यवृत्तीसाठीच मर्यादित होतं, परंतु नवोदयला सुद्धा आता भूमितीचा भाग घेण्यात आलेला आहे. कोन, त्रिकोण, चौकोन हा भाग घेण्यात आलेला आहे. त्याचे प्रकार हे लक्षात घ्या. आज आपण जे शिकलोत ते समजलं असेल. धन्यवाद.